शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतोय. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. वेल प्लेड. थँक्यू सो मच. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. एक फ्रेश मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. एका बाजूला YCC येवतेश्वर त्यांच्या अगेन्स्ट सायळी. तर या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया सचिन शेळके सर यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. धन्यवाद महागुरु. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला साळी, तर त्यांना दोन हात करताना आपल्याला संघ पाहायला मिळेल. अर्थातच YCC येवतेश्वर संघ. रनआउटचा धोका होईल का, हा देखील प्रश्नचिन्ह असेल. परंतु शेखर या खेळाडूचा विचार करायचा झाला तर चपळतेचा चीता म्हणजे चोट्या धावा कशा काढल्या जातील याचं नितांत ज्वलंत उदाहरण इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लाईफ लाईन त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. तो शेखर देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे फटका आलाय, परंतु त्या फटक्यावरती नियंत्रण येतोय. खणखणीत चौकार पाहायला मिळाला. ना बॉल वरती नियंत्रण ना चेंडू वरती कंट्रोल आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाजाला दिलं गेलंय आमंत्रण. अर्थातच ओमकार देवरे. गोलंदाजी मार्कवर सूरज पवार. पवार की पावर पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. तिथे विशाल साळुंके आहेत म्हणजे करणार नाही चुकी आणि तिथे एकच दाब्याचं समाधान मानावं लागतं ते म्हणजे सायळी ए या संघाला. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 9च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सूरज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला शेखर. खोलवर पद्धतीचा चेंडू यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावं लागेल, मैदान सोडावं लागतंय. साई संघाला लागलेला पहिला आद्रा, पहिला गडीगार का इरादा पक्का. शेखर बॅक टू डग आउट्स. अगदी पाहायला गेलं तर पायातील चेंडू पाहायला मिळाला. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायळी इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संघाला पहिला धक्का लावला गेला. अर्थातच जोडीला फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर सूरज पवार. पवार की पावर पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल पहिल्या या षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती किती धाव येणार. नवीन बॅटर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुषारजी सामंत इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, टप्प्याचा चेंडू. फटका फसलाय की काय. हो, फटका फसला गेला. तिथे पाहता आपण झेल कॅरी करण्याचा प्रयत्न उलट्या दिशेने, परंतु तिथे ही एक धाव, दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटक समाप्तीच्या इशाऱ्यानंतर 11 धावा. 1 बाद 11. जास्त वेळ घ्यायचा नाही. एकंदरीत विचार करायचा झाला तर 3 वाजून 3 मिनिटं झाले आहेत. म्हणजे अगोदरच आपण आता 1.5 तास मी तर म्हणेन पाठीमागे आहोत. म्हणजे जी मॅच आपल्याला 1 वाजून 10 मिनिटांना सुरू करायची होती ना, ती मॅच आता तब्बल 3 वाजून 3 मिनिटांना. एकंदरीत 1.5 तास आपण पाठीमागे आहोत. म्हणून सहकार्य करा मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण देखील नवीन गोलंदाज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोशन सबकाल. स्ट्राईकला ओमकार देवरे. लोअर फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा दिली गेली. इट्स आउट ऑफ द पार्क. फ्लाइट चौकार पाहायला मिळाला. जसा चेंडू आला तशी बॅट सर्व काही सांगून गेलं. बॅटचा फ्लो भरला गेला आणि अक्षरशः पाहायला गेले तर एका बंदुकीच्या गोळीतून गोळी सुटली जाते त्या प्रकारे फटका पाहायला मिळाला. तेच तर्रार फटका पाहायला मिळाला. अर्थातच बॅट्समन ओमकार देवरे. चला आयोजक आपण देखील तत्पर राहायचं आहे. चला जुना चेंडू द्यायचा आहे. तर पाहता आपण दुसरं षटक म्हणजे जुना चेंडू आपण द्यायचा आहे. एकंदरीत
15 धावा आपल्याला बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण देखील तत्पर राहायचं आहे. तत्पूर्वी आपण जाऊयात. या महाराष्ट्राचा प्राण आहे तुकोबा, या महाराष्ट्राचा श्वास आहे ज्ञानोबा, आणि या महाराष्ट्राचं देह आहे आमुचा विठोबा, आणि या तिघांना मिळवून या महाराष्ट्राचं साध्य आहे माझा छत्रपती शिवबा. शिवरायांना वंदन करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या विलोभनीय अविस्मरणीय या दुनियेमध्ये. खऱ्या अर्थानं लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून काढणारी स्पर्धा, लाखो लाखो मेणबत्त्यांनी उजळून काढणारी स्पर्धा, तारे सिताऱ्यांची लेलचल. अर्थातच पाहता पण हे द्वंद्व पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून देण्यात आला. एकंदरीत धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16च्या घरामध्ये. रोशन सपकाल पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु पुन्हा एकदा वाकडी तिकडी बाबळीला हिरवा हिरवा पाला. अरे दूर दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नहीं साला. येतो ओमकार देवरे ब्रँडेड षटकार. अर्थात साई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार आलाय. नाम ओमकार, आकार उकार मकार, नाव ओमकार. ओमकार ने अजून एक ठोकलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा ट्विन रो फायर पाहायला मिळाला. षटकारांची हॅट्रिक होणार का? व्हायला हरकत नाही. लगातारचा दुसरा षटकार पाहतो आपण. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा षटकार. ओमकार देवरे ऑन फायर. आमंत्रण दिले साऱ्या गावा. मैदान आलं साळी गावचं, आता मैदानाबाहेर जावा. रोशन सपकाळ यांच्यावरती मोठे प्रहार केलेत. लगातारचे 3 षटकार पाहायला मिळाले. चौथा येणार का? यायला हरकत नाही, परंतु समोरच्या बाजूने पाहतो तिथे जेल सोडला गेला. प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला प्रकाशांचा, परंतु प्रयत्न राहिला अपुरा. एकंदरीत विचार केला तर 10 चेंडूंच्या पाठीमागे 33 धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार देवरे. तर दुसऱ्या बाजूला तुषार सावंत 1 चेंडूच्या पाठीमागे 2 धावा, एकंदरीत 36 धावा. पुढचा चेंडू आपटी बॉम्ब पाहायला मिळाला, परंतु स्वतःच्याच घरामध्ये फेकला गेला. याचाच अर्थ पाहतो आपण एकंदरीत व्हेरिएशन दाखवण्यात आलं आणि त्याचा भुगतान देखील गोलंदाजाला भुगतावा लागला. 5 चेंडूच्या पाठीमागे 26 धावा कुठल्या गेल्यात. अजून एक येईल का? परंतु तिथे फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळालं आणि सुरेख झेल देखील इनफिल्ड मध्ये कॅरी करण्यात आला विकास बादापूर यांच्या माध्यमातून. आणि 2 षटकाच्या समतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. ओमकार देवरे यांची फलंदाजी आवडली असेल तर साळीकर टाळ्या होऊन जाऊ द्यात. लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले गेलेत. टाळ्यांचा वर्षाव काळ व्हायला हरकत नाही, कारण की कामगिरी तशी केली. नवीन गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, परंतु त्याच्यानंतरची केलेली अफलातून फलंदाजी अर्थातच ओमकार देवरे यांच्या माध्यमातून तब्बल पाहायला गेलं तर 37 धावा पाहायला मिळतील. पुढचं षटक अंधाधुंद फटका खेळण्याचा मानस होता. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अमोल देवरे आणि दुसऱ्या बाजूला तुषारजी सावंत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अजून केडी सरांचा देखील येणं बाकी आहे, हे देखील लक्षात घेणे गरजेचं राहील. उडावलाय फटका, फटक्यामध्ये ताकद न जगत पाहायला मिळते. तिथे सूरज पवार, परंतु तिथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये? ज्याची बायको मुकी तो सर्व सुखी. खऱ्या अर्थानं कॅच कॅरी केला होता, परंतु तिथे नो बॉलचा इशारा.
म्हणजे गोलंदाजाला केले दंडित. म्हणजे आता अंपायर्स आहेत, म्हणजे आता सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक उंच भरारी घेणार. चांगल्या चांगल्या गोलंदाजांना देखील परतीचा इशारा दिलाय. फ्रीटचा इशारा. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री 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 फ्रीट. नवीन बॉलर्स पाहतो आपण. संदीपजी कारबळ. अको डब्याचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला. डिक्लेअर स्वरूपातील धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42च्या घरामध्ये. सुरेश देवरे सरांच्या चेहऱ्यावरती देखील हसू आहे. पुन्हा एकदा फटका आलाय, परंतु तिथे फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वाह वाह वाह, काय घडते मैदानाच्या आतमध्ये. अमोल तुषार सावंत देखील लहरात बहरात आणि कहरात देखील आलाय. तो देखील शांत थोडी बसणार आहे. ओमकार देवरेने केलेले लगातारचे 3 षटकार, त्याचं प्रत्युत्तर अर्थातच हा षटकार. पुढचा चेंडू डान्सिंग नगा खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल. तो म्हणजे तुषार सावंत. याला पाहायला गेलं तर डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी अगोदरच ओळखलं होतं संदीपजी कारबळ या गोलंदाजांनी आणि चेंडू स्टँड वरती आदळला गेला. आता ज्या खेळाडूची आम्ही वाहवा करत होतो, अर्थातच तो खेळाडू, अर्थातच युनिक लाईटचे सर्वेसर्वा, अर्थातच केडी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 49 धावा. साई संघ मित्र म्हणून मागील टुर्नामेंट मध्ये 4था नंबर प्राप्त केला, माफी असावी 3रा नंबर प्राप्त केला. त्याच्यानंतरची आता कमाल धमाल पाहायला मिळेल. म्हणजे आता सांगून दिलं गेलं योतेश्वर संघाला की आम्ही आजच्या स्पर्धेमध्ये, मागील स्पर्धेमध्ये आम्ही 3 नंबर केला, या स्पर्धेमध्ये देखील आम्ही अस्तित्व टिकवून ठेवू. पुढचा चेंडू पाहतो आपण. लेग साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या धावेने धावसंख्या जाऊन पोचली 50. सगळीकडे टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्धशतक झालं गेलं. सांघिक कामगिरीचा कर्तबगार मिरवणारा आखाडा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. शाळेला केडी सरच्या बॅट मधून फटका आला, परंतु इथे फटका फसला गेलाय. स्वतः कर्णधार योतेश्वर संघाचे जेल कॅरी करतात आणि अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजे साई संघाला. नवीन बॅटर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे कर्णधार ओमकार दादा सावंत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवेल स्वतः कर्णधार अर्थातच पाहतो YCC योतेश्वर संघाचा उभरता सितारा कृष्णा सपकाळजी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु स्ट्राईकला अमोल देवरे आणि नॉन स्ट्राईकला ओमकार सावंत ही जोडी पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण झाल्या गेल्यात. शेवटचं षटक, हाय स्कोर मोडला जाईल का? फटका आलाय, परंतु तो फटका चटके सोसावे लागतील. तो म्हणजे एकच धाव या फटक्यावरती प्राप्त केली जाते. आता मी तर म्हणेन कुठेतरी साई संघ फाईट करताना पाहायला मिळेल, परंतु कुठल्याही संघाला हलक्यात घेऊ नका. YCC संघाचा विचार केला तर सूरज पवार, प्रकाश उंबरकर, खऱ्या अर्थाने विचार केला तर संदीप कारबळ, विशाल साळुंके यांच्या माध्यमातून सुरेख झेल स्वीकारण्यात आला गेला. धावत पळत गेले आणि शेवटच्या मोमेंटला हाताचा पिसारा फुलवला गेला आणि झेलचं प्रत्युत्तर दिलं गेलं. म्हणजे फलंदाजीचा तोफखाना देखील YCC योतेश्वर संघाकडे आहे, हे विसरून चालणार नाही. ते म्हणजे या बॅटिंग करणारी टीम्स, अर्थातच श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली ए या संघाला. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साहिल देवरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 4 चेंडू
शिल्लक आहेत. किती धावांचा उच्चांक मांडला जाईल, क्षेत्ररक्षण आपण सातत्याने पाहायला मिळते. चेंजेस पाहायला मिळतात. आता पाहता आपण विशालजी साळुंके यांना लॉंग ऑफ वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज साहिल देवरे पाहायला मिळते, त्यामुळे तुम्हाला ती संभावना जाणवणार यात मात्र शंका नसणार. परंतु पाहता आपण पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा सपकाळ ज्याने 2 चेंडूच्या पाठीमागे 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट्स कॅरी केली. परंतु इथून दिशेपासून भरकटला की काय, होय भरकटला गेला. पंचांनी सांगितलं गेलं, हात पसरले गेले आणि धोक्याची घंटा सांगून दिली. अर्थातच वाईट धाव. एकंदरीत 5 बाद 52. परंतु सुखकर धावसंख्या मी तर म्हणेन या सत्रामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू स्लोवर पाहायला, वेरिएशन पाहायला मिळालं. तिथे चमक धमक सर्व काही आणि विकेटचं होईल पतन. लागलेला 6 झटका तो म्हणजे सायली ए या संघाला. रिप्ले ऍक्शन आपण जरूर जाणार आहोत. राईट राऊंड विकेटने आले गेलेत, त्याच्यानंतरचा स्लोवर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आणि बॅटची नरज घेतली आणि संदीपजी कारबळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांची देखील दिनचर्या पणा लागली गेली. चला आपण स्पीडअप घ्यायचं आहे. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये ओमकार. ओमकार आर देवरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ओमकारची जोडी. पुढचा चेंडू कृष्णा खोलवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला. वाह वाह काय गोलंदाजी. पंचांचा लेग बाईचा इशारा येईल आणि पंच अगदी देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहेत की ही बॅटची धाव नाही तरी लेग बाईची धाव आहे. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 53. 53च्या घरामध्ये मित्र म्हणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कृष्णा सपकाळ या गोलंदाजाची कर्णधाराचं उत्तम कार्य केले जात आहे त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका उडवला गेलाय, तो म्हणजे कव्हर पॉइंटच्या वरून. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल की नाही, परंतु नाही, तिथे जातोय चेंडू. मिळतील 4 धावा. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 57च्या घरामध्ये. अकू टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा प्रहार केला. शेवटच्या मोमेंटला पाहतो आपण चेंडू सीमारेषेचं दर्शन देण्यात आलं. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट वरून उडवलेला फटका आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिथे एकदा गफलत पाहायला मिळते आणि 4 धावा. चुका वारंवार पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 61च्या घरामध्ये आणि 62 धावाचा लक्ष्य असेल सेकंड पूर्वार्धामध्ये YCC अर्थातच योतेश्वर वॉरियर्स या संघाला. तर जात आपण मॅचच्या दिशेने खऱ्या अर्थानं नवीन मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घाटवण बनाम बोरणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण कोणताही वेळ न दवडता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस देखील तिथेच केला जाईल. तर आता आपण तर मी विनंती करतो की नवनाथ दादा बादापुरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. चला बोरणे संघ आणि घाटवण संघ, चला आपण वेळ जास्त घेऊ नका प्लीज, अगोदरच वेळ खूप झाला आहे. अनिलजी कदम, आपण आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल तर आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला घाटवण संघ शशी भगत आलेत, वेलकम. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नवनाथ दादा बादापुरे आपणास विनंती की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर टॉस केला जातोय. कॅमेरामॅन विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. तर पाहतोय
कॉल केला गेलाय बोर्णी संघानं आणि टॉस देखील जिंकला गेला आणि प्रथमतः इन्व्हिटेशन दिलंय फलंदाजीसाठी. समोरच्या संघाला पाहतो आपण क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर दोन्ही संघासाठी आपण देऊयात बेस्ट ऑफ लक. तर जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे 62 धावांचा भला मोठा डोंगर उभारला गेलाय, ते म्हणजे प्रथमतः फलंदाजी करत असताना संघाने. चला वायसी संघ आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. विशाल दादा साळुंके आपले फलंदाज लगोलग मार्गस्थ करायचे आहेत. एक आगळी वेगळी संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते या केसीसी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. साळी संघ आपण वेळ घेऊ नका, फलंदाज देखील पाठवायचे आहेत. प्रकाश उंबरकर आपले फलंदाज. चला लवकरात लवकर खेळपट्टीच्या दिशेने जायचं आहे, वेळ खूप होत चालला आहे. तर पाहतो आपण एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला या केसी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्ण टीम्सला नॅपकिन प्लस त्याच्यासोबत फ्रुट्स आहार देखील दिला जातोय. एक आगळी वेगळी संकल्पना खेळाडूंच्या ऊर्जा वाढवण्यासाठीचं काम देखील केलं जात आहे. तर आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक व्हिडिओ प्रेमींचं सर्वांचं मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि या दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जुडलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबापांचं मी देखील पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि घेऊन जातो क्रिकेटची विलोभनीय दुनिया, क्रिकेटची अविस्मरणीय दुनिया, क्रिकेटचा एक आगळा वेगळा आनंद. अर्थातच तो आनंद दिला गेलाय ग्राम विकास मंडळ कासानी आयोजित स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रत्येकाच्या अभिमानाची. आणि त्या स्पर्धेचा आयोजन देखील पाहायला मिळते. तर बात आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोद दादा गोगावले साहेबांना देखील विनंती करतो की आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल तर दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम वेलकम. केसीसी चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू पाहायला मिळाला, बॅटची नरज घेतली. 160 धावाचा टार्गेट भला मोठा डोंगर मित्र म्हणे उभा केलाय. परंतु या डोंगरला चिरफाड करणारे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला सूरज पवार तर दुसऱ्या बाजूला प्रकाश उंबरकर. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल देवरे साई गावचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने पॉवरप्लेचं पहिलं षटक ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती जावेत आपण 100 धावाचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 2च धावा. पुन्हा एकदा व्हेरेशन वाह काय गोलंदाजी केली जाते. आता मी तर म्हणेन इथून पुढे तुम्हाला फक्त आणि फक्त सीमारेषेचं दर्शन द्यावं लागेल. ती धमक देखील सूरज पवार आणि प्रकाश उंबरकर या दोन खेळाडूंमध्ये आहे. उडवलाय फटका, ते फटक्याखाली क्षेत्ररक्षक पाहता आपण सोडता. गोलंदाज अमोल देवरे धावत पळत गेले आणि त्यांनी सांगून दिलं की हा झेल माझा आहे आणि तो झेल देखील कॅरी केलाय. फटका पाहायला गेला तर टासिंग द गाऊट खेळला, परंतु फटका खूप उंच गेला होता. परंतु चेंडूवरची शेवटच्या मुवमेंट पर्यंतची नजर आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच या गोलंदाजांची अमोल देवरे पाहायला मिळतात. पहिला धक्का लागलाय 100 धावाचा पाठलाग करत असताना, पाठमोरा करत असताना, तो म्हणजे उत्तेश्वर वॉरियर्स संघाला. वॉरियर्स म्हणजे योद्धे. आता योद्ध्यासारखी भूमिका घ्यावी लागेल असे म्हणतात ना. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आता इथे तुम्हाला भाकर भाजायची असेल विजयाची तर तुम्हाला चटके सोसा वेच लागणार. ते चटके म्हणजे तुम्हाला चांगला क्रिकेटचा खेळ खेळावाच लागेल. पुढचा चेंडू
पाहायला गेले तर आकुटप्प्याचा चेंडू होता, थोडीशी उसळी देण्यात आली गेली आणि फलंदाजाला देखील बीट केले गेलं. 5 चेंडूंच्या पाठीमागे फक्त 1 धाव दिली खर्च करतोय तो म्हणजे गोलंदाज अमोल देवरे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू स्ट्राईकला विशाल साळुंखे, परंतु इथे पंच आमच्याकडे वळले जातात आणि व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या हा दोन्ही समांतर धाव मिळते ती म्हणजे अवांतर. धाव संख्या जाऊन पोचली 3च्या घरामध्ये. मित्र म्हणेन पहिल्या षटकामध्ये तुम्हाला करायचं होतं परंतु ते करता आलं नाही, परंतु अजून देखील 18 चेंडू असतील. त्या 18 चेंडू मध्ये तुम्हाला देखील काम करावं लागेल. पुन्हा एकदा अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोचते तब्बल 5 चेंडूंच्या पाठीमागे फक्त 4 धावा. पुन्हा एकदा पाहतो आपण बॅटची नरज घेतली तिथे स्वतः यष्टी रक्षक. नक्कीच अंपायरच्या माध्यमातून सल्ला मसलत केला जाईल, विचार विनिमय केला जाईल आणि त्याच्यानंतर पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल की हा खेळाडू आउट आहे की नॉट आउट आहे. मान्यता प्राप्त पंच आपल्याला लाभले गेलेत. हे अहोम भाग्य मित्र म्हणेन सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. आता कुठेतरी या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नवीन चकाकी नवीन भरारी घेताना पाहायला मिळेल, कारण की चांगल्या खेळाडूंना देखील दंडित करण्यात आलं गेलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट काय असतं त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवताना पाहायला मिळतात मान्यता प्राप्त पंचांच्या माध्यमातून. आणि पंचांच्या माध्यमातून OUT आउट चा इशारा देण्यात आला. चला नवीन बॅटर आपण लगेच जायचं आहे. रोशनजी सबकाल आपल्याला पाहायला मिळतील. आता संकट ओढावलं गेलं. तर पाहतो आपण नवीन बॅटर ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला रोशनजी सबकाल. खऱ्या अर्थानं यूट्यूबचे देखील वाहवा करणं गरजेचं राहील, कारण की यूट्यूबची वाहिनी कशी आली हे देखील तुमच्या समोर ठेवलं जाईल, कारण की यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला लाईव्ह देखील पाहायला मिळते. मन मुराद आनंद देखील घेतला जातो. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज विजयजी देवरे पाहायला मिळतात. त्यांचा पहिला चेंडू तटवला गेला तिथे क्षेत्ररक्षक केडी सर आपल्याला पाहायला मिळालेत आणि केडी सरांच्या माध्यमातून सुरेख तर पाहता आपण धावसंख्या जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. आता इथून रोशन सबकाळ यांना थांबावं लागणार नाही. आता टॉप गिअर वरती गाडी चालवावीच लागेल, हे करावं लागेल. तर पाहता आपण खऱ्या अर्थानं असं एक व्यक्तिमत्व आमच्या समेत जोडलं जात आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सामाजिक कार्य असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने कोणाची स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये त्याला देखील घर आहे, त्याला देखील संसार आहे, त्याला देखील प्रपंच आहे. परंतु हा सर्व प्रपंच वगैरे बाजूला ठेवून सातत्याने प्रत्येक आयोजनामध्ये खारीचा वाटा लावणारा अर्थातच पाहता आपण कातवडी बुद्रुक गावचे सुपुत्र. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मनमिळावू व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर माणसानं सोन्यासारखं राहावं परंतु चंदनासारखं कार्य करत राहावं. हेच कार्य आपण सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहत असतो असे व्यक्तिमत्व ओल्ड इज गोल्ड कातवडी गावचं व्यक्तिमत्व आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच लक्ष्मण दादा देवरेंचं देखील आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या जयघोषामध्ये आपण स्वागत करूया. आदरणीय व्यक्तिमत्व श्रीमानजी लक्ष्मण दादा देवरे यांचं देखील या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय देवरे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, परंतु इथे पट झड पाहायला मिळते सातत्याने.
यवतेश्वर वॉरियर्स या संघाच्या माध्यमाने. वॉरियर्स म्हणजे योद्ध्यासारखं काम करावं लागेल. फटका आलाय समोरच्या बाजूने, तिथे केडी सर आहेत. वाह, नक्कीच केडी सर विसरले होते की बाउंड्री लाईन कुठे आहे. अंपायर 4 धावा पाहायला मिळत. जसा बॉल कॅरी केला केडी सरांना समजलं नव्हतं की बाउंड्री लाईनच्या आपण बाहेर आहे, परंतु अडवला देखील चेंडू आणि इथे मिळतील 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9 धावा पाहायला मिळतील. सातत्याने पाहतो आपण खोलवर पद्धतीचे चेंडू फेकले जातात, नाराजगी व्यक्त होत असते सातत्याने प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे पाहतो आपण, ते म्हणजे यवतेश्वर या संघाच्या माध्यमातून. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3/10. 61 धावाचा टार्गेट करत असताना 12 चेंडूंच्या पाठीमागे फक्त 10 धावा म्हणजे पराभूत होण्याचे संकेत नक्कीच दिले गेलेत, ते म्हणजे या खेळाडूंच्या माध्यमातून. तर पाहतो आपण या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी मान्यवर पाहायला मिळतात. कातवडे बुद्रुक गावचे व्यक्तिमत्व अर्थातच लक्ष्मणदादा देवरे उपस्थित आहेत. असे म्हणतात की धरणी मातेच्या कुशीतून मातीचा सुगंध आला, साहेब तुमच्या येण्याने या स्पर्धेला रंग आला, साहेब तुमच्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की या व्यक्तिमत्वाला आम्ही जेवढं जवळून पाहिलं तेवढं जवळून कोणीच पाहिलं नसेल, कारण की वयाची वर्ष आपल्याला पाहायला मिळतील, परंतु क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण म्हणतो क्रिकेट खेळणारे आलेत, क्रिकेट जगणारे आलेत, परंतु क्रिकेटची नितांत सेवा करणारे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेने, तिथे फटका फसलाय की काय? होय, फटका फसला गेलाय आणि अमोल देवरेच्या माध्यमातून सुरेख झेल पकडण्यात आला. फलंदाजाला परतावा लागतंय. आता मी तर म्हणे 70% तर सामना खिशामध्ये अलगट टाकला गेलाय. धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळते. जो वायसीसी यवतेश्वर संघ आपल्याला मागील वर्षी पाहायला मिळाला, परंतु या वर्षी ती धमक पाहत मिळत नाही, कारण की कुठेतरी प्रॅक्टिस सेशन कमी पडलं असावं याचा देखील उल्लेख केला जाईल. काय राजजी साळुंके साहेबांच्या माध्यमातून पाहता आपण षटकार मारला तर 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल, परंतु तिथे पाहता आपण टॅप करण्याचा प्रयत्न राहिला गेला. तिथे एक धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा मानस होणार का? व्हायला हरकत नाही, परंतु तिथे थांबवलं गेलं. नवीन बॅटर सूर्यकांत देखील आपल्याला पाहायला मिळतात. राजेश आणि सूर्यकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर केडी कृष्णा देवरे सर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू फटका पाहायला मिळाला. तिथे पाहता आपण बीट करताना पाहायला मिळतं. 30 यार्ड मधून चेंडू घरंगत उदगुल्या करत अगदी पाहायला गेलं तर लॉंगमच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर वरती धावत पळत गेला आणि तिथे अडवला गेला. एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 13च्या घरामध्ये. आता 9-49चं समीकरण. पुढचा चेंडू पाहतोय आपण. घड्याळामध्ये 3:33 एकंदरीत 3:30 वाजले गेलेत आणि अजून देखील आपली दुसरी फेरी कंप्लीट झाली नाही, म्हणजे आपण भरपूर काही तास उशिराने आपण खेळ करत आहोत, त्याचं देखील गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं राहील. विकेटचं होतं पतन. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संदीपजी कारबळ आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतात, परंतु आता फलंदाजी करावी लागते. कोणत्या पद्धतीची फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील.
सातत्याने पाहतो आपण युनिक लाईव्ह, खऱ्या अर्थानं क्लिअरिटी पाहायला मिळते, क्लिअरिटी विथ क्वालिटी. अर्थातच पाहतो आपण सुरेश देवरे सर आणि केडी सर यांनी उभारलेली एक रोशन मिनार पाहायला मिळते. एक छोटंसं रोपटं लावलं गेलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आणि त्या वटवृक्षाच्या वेली संपूर्ण महाराष्ट्राभर पसरल्या गेल्या. महाराष्ट्रभर मी तर म्हणेन 192 देशामध्ये देखील पसरल्या गेल्यात. तिथे जेल घेतला जाईल, विकेट जाईल, पुन्हा एकदा पतन पाहायला मिळते. तसेच बाद आपण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनोददादा गोगावले यांचं देखील आगमन झालं आहे, तर त्यांचं देखील करूयात आपण स्वागत. आणि समोर मॅच आपल्याला पाहायला मिळते YCC यवतेश्वर, तर त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल. टीम्स साई संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा उभारल्या गेल्यात. एकंदरीत पाहता आपण 100 धावांचा भला मोठा डोंगर आणि या डोंगराला खिंडार पाडण्याचं काम कोणत्याही फलंदाजाने केलं नाही. एकंदरीत पाहता आपण सड्यावर सडे पडत गेले, विकेटचं पतन होत गेलं आणि पाहता आपण नाजूक अवस्थेमध्ये नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते YCC संघ. जो खेळ आम्हाला पाहिजे होता, ज्या खेळाची अपेक्षा या YCC संघाच्या माध्यमातून केली जाते, सूरज पवार असतील, प्रकाश उंबरकर असतील, विशालजी साळुंके असतील, संदीपजी कारबळ असेल, एवढी त्यांची पूर्ण टीम ज्याच्यासाठी गणली जाते ते कार्य करताना कुठेतरी कमी पडले गेलेत आणि पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळतात. एकंदरीत 6 चेंडूमध्ये 48 धावांचा भला मोठा डोंगर उभरायचा आहे, परंतु सातत्याने आपण म्हणतो ना आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. अरे रडतोस काय वेड्या, लढण्यात ही शान आहे, अरे काट्यात ती फुलांची शान आहे, उचलून घे हवं तर दुनिया दुकान आहे. अरे जगणं निरर्थक म्हणतो ते तो बेईमान आहे, कारण की सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून खाली पडावं लागतं. फटका आलाय तिथे दिशा दिली, तिथे पुन्हा एकदा ओंकार देवरे करणार नाही चुकी आणि पुन्हा एकदा लागलेला हा अजून एक मोठा दे धक्का, तो म्हणजे या यवतेश्वर संघाला. चला पुढील टीम्स आपण देखील क्षेत्ररक्षण करणारी टीम्स अर्थातच बोरणे, आपण देखील आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. ज्या क्षणाला शेवटचा चेंडू पडला जाईल त्या क्षणाला आपण मैदानामध्ये एंटर करायचं आहे, कारण की अजून आपल्याला दुसऱ्या फेरीला देखील सुरुवात करायची आहे, म्हणजे या ब गटातील. त्यामुळे अजून आपण खूपच उशिरा पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहतो आपण, मी काय खाली करणार, वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर अवी देवरी पाहायला मिळतात. पाहता आपण खोलवरपतीचा चेंडू होता, तिथे दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती, म्हणजे अपघात झाला आणि OUT आउटचा इशारा. एकंदरीत 15 धावेवरती लागलेला हा 8वा झटका, तो म्हणजे YCC यवतेश्वर संघाला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर का तुम्ही ऑल आउट होत असाल ना, तर तुमचे क्रिकेट हे कुठेतरी कमी पडतं की काय, आणि मॅच देखील होईल समाप्त. चला आता आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, चला